श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश महालक्ष्मीच्या आशीर्वादासह तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. जर तू आज प्रार्थना करत असशील तर तुझ्या भाग्यात ते अद्भुत चमत्कार मी लिहित आहे. बाळा, काळजी करू नकोस. तर आज आनंदाचा दिवस आहे. आज प्रत्येक क्षण आनंदात घालव, कारण तुझ्यासाठी मी खूप काही असे करणार आहे ज्यामुळे तुझ्या जीवनात स्थिरता, सुख, संपन्नता आणि आनंद तुला प्राप्त होणार आहे. कशाचीही कमतरता इथून पुढे तुझ्या भाग्यात उरणार नाही. त्याची दक्षता मी घेत आहे. बाळा, कुठलीही वेळ शुभ आहे. तू जेव्हा ज्या गोष्टींची सुरुवात करशील ती अधिक वाढणार आहे. होय, तुला त्यातून मिळणारे लाभ, आर्थिक संपन्नता आणि अधिक ऊर्जा प्राप्त होणार आहे. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती कुठल्याही प्रकारे तुला मिळणार आहे. अगदी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे सर्व काही उत्तर या संदेशात मी तुम्हाला देऊ इच्छितो. आजचा हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा, तुझ्या जीवनाला अधिक सुंदर वळण देणारा आहे. तेव्हा शेवटपर्यंत याला ऐकत राहा, कारण मी तुला आज आशीर्वादाने भरणार आहे. तुमच्या जीवनात खूप काही परिवर्तन घडणार आहे जे शुभ आहे. ते सर्व काही मिळवण्यासाठी बाळा, एकदा होकार दे आणि ते सर्व काही प्राप्त कर जे तुला हवे आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाला तू जे काही मागत आहेस ते दिव्य शक्ती, या ब्रह्मांडातली पवित्र शक्ती, दैवी शक्ती, दैवी ऊर्जा तुला प्रदान करत आहे. बाळा, तू थकला आहेस तरीही मी तुला शांती प्रदान करतो आणि माझा हात देतो, ज्याला धरून तू पुढे येऊ शकतोस. तुझ्या जीवनात हवी ती प्रगती करू शकतोस. देव सर्व काही पाहत आहे. तुम्ही जे काही करत आहात ते सर्व काही पाहिल्या जात आहे. हे लक्षपूर्वक ऐकत राहा, कारण योगायोगाने नाही तर माझ्या आशीर्वादाने हे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत राहिल्यास तुमच्या मनातील ऊर्जा वाढेल, सकारात्मक व्हाल आणि जे काही नकारात्मक विचार तुमच्या मनात शिरलेले आहेत, जे त्या नकारात्मक ऊर्जेने, वाईट ऊर्जेने तुमच्यात प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, ते सर्व काही नाश पावणार आहे. बाळा, मला तुझ्या चांगल्यासाठीच कार्य करायचे आहे. संयम ठेव, श्रद्धा ठेव, भक्ती, विश्वास वाढव, कारण योगायोगाने नाही तर माझ्या आशीर्वादाने तू इथपर्यंत येऊन पोहोचला आहेस. बाळा, तुझं रडणं थांबेल, तुझा आक्रोश थांबेल आणि तू जे काही शुद्ध मनाने, पवित्र मनाने माझे संकेत ओळखत आहेस तेच तुला मिळणार आहे. आज एक आनंदाचं बीज पेरल्या जात आहे. त्यासाठी तुला निवडल्या गेला आहे. तुम्ही केलेल्या कर्मातून ते फळाला येणार आहे. मनाला शांतता प्रदान करणारा हा संदेश दिव्य आहे, पवित्र आहे. तो तुझ्या मनातील त्या पवित्रतेला जागृत करून तुला जे हवे आहे ते सर्व काही तुला मिळवून देणार आहे. होय, तुमची स्वप्ने आता साकार रूप घेणार आहेत. परमेश्वरावर ठेवलेला तुमचा विश्वास तुमच्या कामी येणार आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. घाबरू नकोस. आणि कधी जर काही कुणी तुझ्या मार्गात अडथळे निर्माण केले तर ते मी दूर करणार आहे. माझ्यावर विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. बाळा, तुझ्या नशिबात जे काही नव्हते तेही देण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. लक्ष्मी प्राप्ती, सुख, संपन्नता आणि ते वैभव आकर्षित करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे. ज्या क्षणाला तू हे ऐकत असशील तेव्हा माझी ऊर्जा तुला प्राप्त होत आहे. स्वतःला कमजोर लेखू नकोस. सर्व काही तुझ्या मनातून ते काढून टाक. जे तुला दुर्लक्षित करतात किंवा जे तुला मागे ठेवू इच्छितात, ते विचार असोत की ते लोक तुझ्यापासून वेगळे होणार आहेत, यावर विश्वास ठेव. काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी शांतता, आशीर्वाद आणि आनंद घेऊन आलेलो आहे. तुझ्या कर्माचा हिशोब माझ्या हाती आहे. शांत राहा. फक्त येणारा काळ
तुमच्यासाठी कसा येत आहे हे पाहत राहा, कारण अंधारातूनही तुमच्यासाठी मार्ग निघणार आहे. होय, मी तुमचा देव आज तुमच्याशी स्वामी माऊली रूपात बोलत आहे. जेव्हा शब्द तुम्ही ऐकत असाल तेव्हा श्रद्धा ठेवा. विश्वासाने हे बोल तुमच्या हृदयात उतरू द्या. खोल अंतःकरणात तुमच्या हृदयात जेव्हा हे उतरतील तेव्हा तुमच्यासाठी हे माझे शब्द तुमच्या मनावर परिणाम करतील, जे शुभ कार्यात तुम्हाला मदत करतील, तुम्हाला शांतपणे पुढे जायसाठी मदत करतील. आणि तुम्ही डोळे बंद करा, काही क्षण दीर्घ श्वास घ्या आणि तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होण्याचा अनुभव येणार आहे. जर तुम्ही या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर जाणीव ठेवा की मी तुमच्याशी बोलत आहे. जेव्हा तुमच्या शरीरात वेदना, दुःख आणि ताणतणाव असतात तेव्हा तुम्ही संघर्ष करू लागता, मग तो मनाशी असो की तुमच्या शरीराचा, तेव्हा ते सर्व काही संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश पुढील काही मिनिटे तुमच्यावर सकारात्मक परिणाम करणार आहे. बाळा, तू जे काही कर्म करतोस ते माझ्या चरणाशी येत आहेत. तू जी काही प्रार्थना करत आहेस तीही माझ्यापर्यंत पोहोचत आहे. स्वामी तुझ्या सर्व समस्यांना दूर करू शकतात. तू जे काही विचार करत आहेस ते या क्षणालाही पूर्ण होऊ शकतं. फक्त विश्वास ठेव, संयम ठेव आणि तुला जे काही हवं आहे ते मिळणार आहे. ते स्वामींच्या हाती आहे. तुला ते मिळणार आहे. चिंता करू नकोस, काळजीत राहू नकोस. आयुष्य सगळं सुंदर आहे. तुझं जे काही कर्म आहे ते पूर्ण करत पुढे चालत राहा. तुझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. तुला ज्या काही चिंता आहेत त्या दूर होतील, कारण इथून पुढे फक्त तू हे ऐकत नाहीस तर अनुभवणार आहेस. बाळा, आजपासून तू एकटा नाहीस, तर तुझा स्वामी तुझ्यासोबत आहे. जेव्हा जेव्हा तू मला पूर्ण श्रद्धेने हाक मारशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत येईल, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल आणि तुला उंचावेल, आशीर्वाद प्रदान करेल आणि तुझ्यासाठी चमत्कार घडवून आणेल. वाईट वाटून घेऊ नका त्या लोकांबद्दल जे लोक तुम्हाला खूप खाली दाखवतात, तुमच्यासोबत शत्रुत्व करतात किंवा तुमच्या विचाराच्या विरोधात कार्य करू लागतात. तू थकला आहेस तरीही मी तुझ्यासोबत आहे. बाळा, घाबरू नको, कारण माझा हात तू धरला आहेस. तू ज्या क्षणाला माझा हात धरशील त्या क्षणाला तुझ्या डोळ्यासमोरील अंधार नाहीसा होईल. तुला मार्ग दिसू लागेल आणि तू पुढे जाशील. होय, तू सत्य ऐकत आहेस, कारण तू कितीही थकला तरी मी तुला घाबरू देणार नाही, थकू देणार नाही. तुझा विश्रामाचा वेळ निश्चित आहे, कारण तोही मी तुला योग्य वेळेवर देणार आहे. बाळा, संयम ठेव. जे काही चांगले लोक तुझ्या मार्गात आहेत त्यांचं ऐक आणि त्यांच्यासोबत पुढे जायला तयार हो, कारण माझे मार्गदर्शन तुझ्यासाठी खूप काही मोठे आशीर्वाद घेऊन आलेले आहे. आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानावर येताच तुमच्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे. कुठून तरी ती बातमी तुमच्यापर्यंत येईल आणि तुमचे चांगले योगायोग निर्माण होतील आणि तुम्ही आनंदी व्हाल, कारण तो आनंद मी तुम्हाला देऊ करत आहे. जेव्हा तुम्ही यशाने भरता, आनंदाने भरता, उत्साहाने भरता, तेव्हा आनंदी बातम्या तुमच्या मार्गात येऊ लागतात. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. शांत राहा आणि हे ऐकून घ्या. तुमचे कल्याणकारी आशीर्वाद तुमच्या जवळ येत आहेत. क्षणभर विश्रांती मी देणार आहे. त्यानंतर तुम्हाला कार्य करायचे आहे. ते कार्य तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. म्हणूनच मी तुम्हाला ते देणार आहे आणि तुम्ही ते कराल यात मला खात्री आहे, निश्चिंतता आहे. बाळा, विश्वास ठेव की तुझा परमेश्वर भगवंत तुझ्यावर कृपाळू दृष्टीने पाहत आहे. आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे आलो आहे. स्वामी माऊली रूपात आज मी तुझ्या पुढे येऊन तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्रदान करतो. तुझ्या नात्यातील प्रेम, आपुलकी, गोडवा आणि तुझे स्नेह ते सर्व काही तुला परत मिळणार आहे. तुमच्यातील सुसंवाद वाढतील आणि तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचाल, ज्या ठिकाणी तुमचे पोहोचणे आवश्यक आहे. श्रद्धा ठेवा. विश्वास ठेवल्यास ते सर्व काही घडेल जे तुम्ही अपयशाच्या नंतर प्राप्त करणार आहात. मला माहीत आहे की तुमच्यासाठी अपयश फार त्रासदायक ठरला आहे, परंतु आज तुम्ही इथे थांबला आहात, हा संदेश ऐकत आहात, तर नाराज होऊ नका, कारण आज मी तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद देत आहे ते तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे. तुमचा संयम वाढवा, अधीर होऊ नका, कारण उशीर होणार नाही. तुमचे कार्य योग्य वेळेत पूर्ण केल्या जाणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा,
कारण लगेचच तुम्ही त्या आशीर्वादांना प्राप्त करणार आहात. मला माहीत आहे की काही काळजी करणारे लोकही तुमच्या पाठी उभे आहेत, जे तुमचे नाते आहेत, जे तुमच्याशी घट्टतेने जुळलेले आहेत, जे तुमचे प्रियजन आहेत. ते तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतात किंवा ते तुमच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात. त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी मोठे करून दाखवायचे आहे. तुम्हाला तुमचे नाव दिव्य करायचे आहे आणि तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला पुढे जायचे आहे. होय, माझी मदत तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबावर जितके प्रेम करता तितकेच मी तुमच्यावर करतो. बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश मी तुमच्या पुढे आणला आहे, कारण तुम्ही काही निराशा घेऊन मनात जगत आहात. मी आज तुम्हाला त्या निराशेतून वेगळं करत आहे आणि तुमच्यासाठी सामर्थ्यशाली आशीर्वाद, श्रद्धा वाढवणारे आशीर्वाद प्रदान करत आहे. संयम ठेवा. तुम्ही एका वर्तुळातून बाहेर पडत आहात. जे वर्तुळ तुमच्यासाठी नकारात्मक होते, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी तुम्हाला दाखवलेला आहे. ते म्हणजे श्रद्धा आणि विश्वास आणि संयम. जो कोणी धैर्याने पुढे जाईल, विश्वासाने पाऊल टाकेल, तो माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होईल. स्वामी म्हणतात, दुःख आलं म्हणून घाबरू नकोस किंवा स्वतःला कमी लेखू नकोस. हे दुःख निघून जाईल, त्रास संपतील आणि तुम्ही आरोग्य, आनंद, विपुलता आणि भरभराट प्राप्त कराल. माझा आवाज ऐकत राहा, कारण तुमचे रडणे थांबेल, तुमचे दुःख थांबतील, तुमच्या वेदना थांबतील. आज जेव्हा तुम्ही इथून पुढे काही मागाल, ते तुम्हाला मिळणार आहे. होय, तुमच्या त्या खूप काही कमकुवत मनाला मी आज खूप मोठा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. तुम्ही जे ऐकत आहात ते सत्य आहे आणि ते तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात येणार आहे. माझ्या अनंत लीला तुमच्यासोबत घडणार आहे. माझ्या लीलांवर, चमत्कारांवर तुमचाही विश्वास असेल तर होय देवा, माझा विश्वास आहे असे टाईप कर. अधीर होऊ नकोस, कारण योग्य वेळेवर ते तुला सर्व काही मिळणार आहे. तुझ्यासोबत आपोआप चमत्कार घडू लागतील. बाळा, ज्या गोष्टींसाठी तुमची निवड झालेली आहे त्यासाठी आता निश्चिंत व्हा, कारण योगायोगाने तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. तुमच्या समृद्धीत लक्षणीय वाढ तुम्ही आता बघणार आहात. ज्या भरभराटीसाठी तुम्ही तुमचे जे काही कर्म करत आहात ते कर्म योग्य ठिकाणी पुढे नेल्या जातील आणि तुम्हाला खूप काही आनंदाने परिपूर्ण केल्या जाईल. तुमची सुख, समृद्धी वाढवण्यात येणार आहे. तुम्ही जे कर्म करता त्यातूनच त्याची फळे निवडल्या जातात. तेव्हा ती फळे स्वीकार करण्यास तुम्ही तयार आहात. जर तयार असाल तर होय म्हणून ती कर्माची फळे स्वीकारण्यास तयार व्हा. कधी कधी तुम्ही काही अशा नकारात्मक लोकांजवळ असता, जी लोक तुम्हाला खाली दाखवतात, तुमच्या विचारांना कमी लेखतात आणि तुम्ही त्यांवर विश्वास करता. तेव्हा आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा नकारात्मक लोकांवर विश्वास ठेवू नका. त्यांचे बोल ऐकू नका, तर माझे बोल ऐका, कारण हे तुमच्या हृदयात साठले पाहिजे, कारण ते तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जात आहेत. जेव्हा तुमचा विश्वास माझ्यावर अधिक असेल तेव्हाच तुम्ही ते प्राप्त करू शकता. तेव्हा विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि संयमाने पुढे जा. हे लक्षपूर्वक ऐकत राहा, कारण योगायोग तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणेल जे देव तुम्हाला देऊ करत आहे. बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठी एक योग्य संधी घेऊन येत आहे, ज्या संधींसाठी तुम्ही खूप वेळ वाट पाहिली आहे. कदाचित उशीर होण्या अगोदर देवाने तुझ्यासाठी आशीर्वाद देण्याचे योजिले आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या कानापर्यंत येऊन पोहोचला आहे. हे ऐकत राहा, कारण यातून स्वामींची कृपा तू प्राप्त करणार आहेस. तुझ्या मनाला घट्ट कर आणि तुझ्या नात्यांनाही घट्ट करण्यासाठी प्रयत्न कर. तुम्ही जे काही गमावले आहे ते गमावलेले मानू नका, तर तुमच्या मनाला, थकलेल्या मनाला विसावा देण्यासाठी आणि तुम्हाला आनंदित करण्यासाठी, तुमच्या अडकलेल्या कार्यांना पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या नात्यांना जपण्यासाठी देवाने तुम्हाला काही वेळ दिला आहे. ते सर्व काही करा. कधी कधी स्वतःसाठी संधी निर्माण करा, कारण ती तुमच्याजवळ येत आहे. त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला पुढे नेण्यासाठी एक प्रयत्न करा, कारण मी तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद संधींच्या रूपात देत आहे. ते ओळखा आणि ते स्वीकार करा, कारण ते तुमच्यासाठीच येऊन पोचले आहे. अलगद मी तुमच्या मार्गात ते ठेवतो,
पण ते स्वीकार करण्याची जबाबदारी तुमची आहे. पुढे पाऊल टाका आणि विश्वासाने टाका. जेव्हा तुम्ही हे स्वीकार कराल तेव्हा आश्चर्याने भराल. विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी चांगली कृपा, चांगले आशीर्वाद आणि चांगल्या गोष्टी मार्गात देतो. तेव्हा तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही लवकरच अक्कलकोटला येण्यासाठी तयार व्हाल, कारण मी त्याची व्यवस्था करणार आहे. बाळांनो, तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतील, कारण ते मी तुमच्या मनावर करू इच्छितो. बाळा, काळजीतून तुला मी बाहेर काढत आहे. आजचा हा संदेश ऐकत राहा, कारण हा तुझ्यावर मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. यश तुमच्या दिशेने धावत येईल. महालक्ष्मी तुमच्याकडे येत आहे. जेव्हा तुम्ही ते आकर्षित करू इच्छिता तेव्हा तुम्ही प्रयत्न करणेही आवश्यक आहे. तुमच्या जीवनातील भोग संपण्याची वेळ आली आहे. जी शुभ वेळ तुम्हाला देण्यात येत आहे ती आता जागृत होत आहे. तेव्हा स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या नात्यांकडेही लक्ष पुरवा, कारण तीही तुम्हाला जपतात. तेव्हा तुम्ही त्यांना जपणे सुरू करा. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला ती नाती मिळालेली आहे. व्याकुळ होऊ नका. ज्यांना ती नाती मिळालेली नाही, इथून पुढे त्यांना ती नाती मिळणार आहेत आणि त्यातील प्रेम, गोडवा, आपुलकी आणि ते सुसंवाद देखील तुम्हाला मिळणार आहे. काळजी करू नका. तुमचे दुःखाचे, त्रासाचे क्षण आता संपवण्यात येत आहे. तुम्ही जर आरोग्याच्या काही परिस्थितीने जेव्हा त्रासले आहात तेव्हा ते सुद्धा दुरुस्त होणार आहे. कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, तर अंतर्मनातून स्वामींचे नाव घेऊन हा संदेश ऐकत राहा, कारण तुमच्या इच्छापूर्तीचे योग निर्माण होत आहेत. स्वामी तुमच्या वेदना संपवण्यासाठी तुम्हाला काही गुपित संदेश देत आहे. ते या संदेशात आहे आणि ते तुम्ही ऐकत आहात. वर ढकलू नका किंवा दूर लोटू नका. हा संपूर्ण संदेश मनपूर्वक ऐकत राहा. तुमचे दुःख, संताप हरण केल्या जाणार आहेत. स्वामी माऊलींचा दिव्य आशीर्वाद तुमच्यासाठी येऊन पोहोचला आहे. तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. काळजीत राहू नका, भीतीत आणि चिंतेत राहू नका, कारण देव ते सर्व काही आशीर्वादाने नष्ट करणार आहे. तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद आले आहेत ते लोकांनी तुमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते काहीही करू शकणार नाही. शेवटी विजय तुमचाच होणार आहे, कारण तुमच्यासाठी देवाने पाठवलेले आशीर्वाद दिव्य आहे आणि ते तुम्हालाच मिळणार आहे. त्यातील नाते ते तुमचेच असेल, जे काही कार्य आहे ते तुमचेच असेल आणि जे काही यशाची शृंखला असेल तीही तुमचीच असेल. स्वामी प्रिय भक्तांनो, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे, तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय. आजचा पवित्र दिवस गुरुवार आहे. आज तुम्ही हे ऐकत आहात. तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश ऐकत राहा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी देणारे काही संकेत या संदेशात आहेत. तुमची ऊर्जा वाढेल, तुम्ही सकारात्मक व्हाल आणि तुमच्या सर्व काही इच्छा, सर्व काही देवावर सोपवून द्या आणि निश्चिंत राहा, कारण लवकरच तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त कराल. तुमच्या उणिवा दूर होतील, तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करत आहात ती पूर्ण केल्या जाईल. स्वामी माऊली तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करोत. तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी